नमस्कार. भारताची अर्थव्यवस्था तर वेगाने वाढतीये, पण कुठेतरी एक अडचण आहे ज्यामुळे तिचा वेग कमी होतोय. नेमकं काय आहे हे? चला, स्रोतांच्या आधारे हे विश्लेषण समजून घेऊया. आणि ह्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच प्रश्न आहे. म्हणजे बघा, भांडवल आहे, नवनवीन कल्पना घेऊन येणारे उद्योजकही आहेत, मग अडतंय कुठे? गुंतवणूक का होत नाहीये? हीच गुंतागुंत आपण आज सोडवणार आहोत. ठीक आहे. तर आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात जाऊया आणि इथे हेच बघायचंय की मूळ समस्या पैशाची नाहीये किंवा आपल्याकडे उद्योजकांची कमी आहे असंही नाहीये. नाही, खरी अडचण दुसरीकडेच आहे, एका खूप वेगळ्या सूक्ष्म विरोधाभासात. तर स्रोतांमधला मूळ युक्तिवाद काय आहे तो अगदी सरळ आहे. खरी काळजीची गोष्ट ही आहे की आपल्या देशातला जो श्रीमंत प्रस्थापित वर्ग आहे, ज्यांच्याकडे खरं तर गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, ते लोक नवीन जोखीम पत्करण्याऐवजी आपल्याकडे जी संपत्ती आहे ती कशी जपायची यावरच जास्त लक्ष देत आहेत. आणि याचे परिणाम अर्थातच खूप दूरगामी आहेत. ओके, आता पुढच्या टप्प्यात बघूया की हे असं का होतंय, म्हणजे या मानसिकतेच्या मुळाशी काय आहे. का बरं नवीन काहीतरी निर्माण करण्याऐवजी फक्त जे आहे ते जपण्यावर भर दिला जातोय. तर ह्या विश्लेषणातला एक खूप महत्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे आपल्या देशातील भांडवलदारांची भूमिकाच बदलली आहे. ते आता स्वतःला संपत्तीचे विश्वस्त म्हणजे कस्टोडियन्स म्हणून बघत आहेत. नवीन काहीतरी निर्माण करणारे क्रिएटर्स म्हणून नाही. आणि हा जो बदल आहे ना, हा छोटा वाटत असला तरी आपल्या अर्थव्यवस्थेच्या भविष्यासाठी एक मोठी चिंतेची बाब आहे. मग प्रश्न पडतो की हा पैसा जातोय कुठे? तर बघा, बहुतांश भांडवल जातंय रिअल इस्टेटमध्ये, फायनान्शियल ॲसेट्समध्ये, किंवा मग जे आधीपासूनच प्रस्थापित कमी जोखमीचे ब्रँड्स आहेत तिथे. पण जे नवीन, धाडसी, क्रांतिकारी उद्योग आहेत तिथे मात्र पैसा पोहोचत नाहीये. आता आपण या विश्लेषणातल्या सगळ्यात महत्त्वाच्या पुराव्याकडे वळूया. हा एक प्रकारे स्मोकिंग गन आहे असं म्हणता येईल. म्हणजे जोखीम टाळण्याचा हा जो दृष्टिकोन आहे त्याचा थेट परिणाम कुठे दिसतोय ते आता आपल्याला आकडेवारीतूनच कळेल. पण एक मिनिट, कंपन्या R&D मध्ये म्हणजे संशोधन आणि विकासात गुंतवणूक करायला का कचरतात? पहिली गोष्ट म्हणजे यासाठी खूप धीर लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. परतावा मिळेल की नाही याची खात्री नसते आणि तो उशिरा मिळतो. आणि समजा काही चुकलं तर ते अपयश लगेच सगळ्यांसमोर येतं. शिवाय शेअरहोल्डर्सना तर तात्काळ नफा हवा असतो. त्यामुळे कंपन्या या दीर्घकालीन जोखमीपासून लांबच राहतात. आणि त्याचा परिणाम तो इथे अगदी स्पष्ट दिसतोय. चीन आणि दक्षिण कोरियासारख्या देशांशी तुलना केली तर आपल्याकडच्या खाजगी कंपन्यांचा R&D वरचा खर्च खूपच कमी आहे. आणि हेच एक मोठं कारण आहे की आपण नवनिर्मितीच्या म्हणजेच इनोव्हेशनच्या शर्यतीत मागे पडतोय. बरं, पण हे असं का होतंय याचं उत्तर आपल्याला पिढ्यानपिढ्या बदललेल्या मानसिकतेमध्ये मिळतं. चला तर मग या दोन पिढ्यांमधील विचारसरणीतला फरक समजून घेऊया. हे वाक्य बघा, यातच सगळं आलं. ज्यांना वारसा हक्काने व्यवसाय मिळालाय त्यांच्यासाठी जोखीम पत्करणं म्हणजे आता संपत्ती मिळवण्याचा मार्ग नाही राहिला. उलट त्यांना असं वाटतं की जोखीम घेतल्याने आपल्याकडे जी संपत्ती आहे तिलाच धोका निर्माण होईल. म्हणजे जोखीम ही संधी नाही तर धोका वाटतो. हा फरक इथे अगदी स्पष्टपणे मांडला आहे. एकीकडे पहिल्या पिढीचे संस्थापक जसे की धीरूभाई अंबानी, ज्यांनी धाडसी निर्णय घेतले कारण त्यांच्याकडे गमावण्यासाठी फार काही नव्हतं. आणि दुसरीकडे आहेत वारसदार, जे सुरक्षित परतावा आणि संपत्तीच्या संरक्षणाला प्राधान्य देतात कारण त्यांच्याकडे गमावण्यासाठी खूप काही आहे. ठीक आहे, मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, ह्यावर उपाय काय? हे जे सावध भांडवल आहे त्याला नाविन्यपूर्ण क्षेत्रांकडे म्हणजे इनोव्हेटिव्ह सेक्टर्सकडे वळवायचं कसं? पण उपायांवर बोलण्याआधी मूळ अडचण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पेच असा आहे की देशात नवीन कल्पना घेऊन येणारे उत्साही उद्योजक आहेत, त्यांच्यात ती ऊर्जा आहे. पण ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसा आहे तेच लोक मोठ्या बदलासाठी लागणारी गुंतवणूक करायला तयार नाहीत. तर स्रोतांमध्ये यावर एक 5 कलमी उपाय सुचवला आहे. पहिलं म्हणजे खाजगी R&D गुंतवणुकीला प्रोत्साहन द्या. दुसरं, जे दीर्घकालीन जोखीम घेतात त्यांना काहीतरी बक्षीस किंवा फायदा मिळायला हवा. तिसरं, व्हेंचर कॅपिटल इकोसिस्टम अजून मजबूत केली पाहिजे. चौथं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की उद्योजकतेतल्या अपयशाकडे कलंक म्हणून बघण्याची आपली मानसिकता बदलायला हवी. आणि पाचवं, वारसा हक्काने आलेली संपत्ती उत्पादक क्षेत्रांमध्ये गुंतवली जाईल हे बघायला हवं. आणि शेवटी हे वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगतं. भारतासमोरील खरं आव्हान भांडवलाची कमतरता नाहीये,
तर ते भांडवल जोखमीच्या, परिवर्तन घडवणाऱ्या क्षेत्रांमध्ये गुंतवण्याची अनिच्छा ही आहे. ही फक्त एक आर्थिक समस्या नाही, तर मानसिकतेची सुद्धा आहे. यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.